आज आपण अशा एका महत्त्वाच्या व्हिटॅमिनबद्दल बोलणार आहोत की ज्याला वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन असंही म्हटलं जातं व जे रोजच्या रोज घेणं खूप गरजेचं आहे आणि हे व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन सी. बऱ्याचदा याच्या सप्लिमेंट घेतल्या जातात, पण खरंच याच्या सप्लिमेंट घेणं गरजेचं आहे की आहारातून ते आपल्याला सहजरित्या मिळू शकतं, याबद्दल आपण आज बघणार आहोत. व्हिटॅमिन सी, ज्यालाच ॲस्कॉर्बिक ॲसिड असंही म्हटलं जातं, हे एक वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन असल्यामुळे हे आपल्या शरीरामध्ये साठवले जात नाही व दररोजच्या आहारामध्ये हे आपल्याला घेणं खूप गरजेचं असतं. स्त्रियांमध्ये हे 75 mg पर डे, तर पुरुषांमध्ये याची मात्रा 90 mg पर डे अशी आहे. व्हिटॅमिन सी हे आपण योग्य मात्रेत घेतलं तर आपल्या शरीरातील इन्फ्लामेशन कमी व्हायला मदत होते. त्याचबरोबर आपल्या शरीरातील कोलॅजन निर्मितीसाठी हे व्हिटॅमिन खूप महत्त्वाची भूमिका बजावतं. त्याचबरोबर वारंवार होणारे इन्फेक्शन्स यावरही हे व्हिटॅमिन काम करते, त्यामुळेच याला इम्युनिटी बूस्टर असंही म्हटलं जातं. याचबरोबर हिरड्यांमधून रक्त येणे या गोष्टींवरही हे व्हिटॅमिन काम करतं. जर या व्हिटॅमिनचे प्रमाण 2000 mg पेक्षा जास्त झालं तर मात्र ह्याची ऑक्झॅलेटमध्ये निर्मिती होऊन आपल्या शरीरामध्ये किडनी स्टोन होण्याची शक्यता असते. तर आपल्या शरीरामध्ये या व्हिटॅमिनची कमतरता झाली तर थकवा येणे, इम्युनिटी कमी होणे, वारंवार इन्फेक्शन होणे, त्याचबरोबर जर अतिप्रमाणात हे व्हिटॅमिन्स कमी असेल तर मात्र स्कर्वी म्हणजेच हिरड्यातून रक्त येणे यासारखे आजार उद्भवू शकतात. तर इतक्या महत्त्वाच्या व्हिटॅमिन्सचे आहारातील सोर्सेस कोणते आहेत? तर व्हिटॅमिन सीचा सर्वात महत्त्वाचा सोर्स तो म्हणजे आवळा. 100 मिलीग्रॅम आवळ्यामध्ये 600 ते 900 मिलीग्रॅम इतकं व्हिटॅमिन सी असतं. जर तुम्ही यामध्ये आवळ्याचा मुरांबा, आवळ्याचा सरबत किंवा आवळ्याच्या लोणच्याचा वापर करू शकता. याचबरोबर आवळा हे रसायन काम करतं. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये त्याला त्रिदोष शामक म्हणजेच वात, पित्त, कफ कमी करणारं असंही सांगितलं आहे. तसंच त्याचा केसांवरही चांगला उपयोग होतो. याचा दुसरा सोर्स तो म्हणजे संत्री आणि मोसंबी. जर तुम्ही एक मध्यम आकाराचा संत्र दररोज खाल्ला तर 75 ते 80 mg इतक्यापर्यंत तुम्हाला व्हिटॅमिन सी मिळते. तसंच संत्री, मोसंबी हे डायजेस्टिव्ह एन्झाईम्सवर पण काम करत असल्यामुळे तुमचे डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली होण्यास याने मदत होते. यानंतरचा सोर्स तो म्हणजे स्ट्रॉबेरी. 100 ग्रॅम स्ट्रॉबेरीमध्ये 50 ते 60 मिलीग्रॅम एवढं व्हिटॅमिन सी असतं. त्याचबरोबर यामध्ये असणारे इतर घटक जे हृदयासाठी पण हितकर आहेत. आपण नेहमी ज्याचा आहारात वापर करतो असा पदार्थ म्हणजेच लिंबू हे व्हिटॅमिन सीचा खूप चांगला असा सोर्स आहे. एका लिंबामध्ये 20 ते 30 मिलीग्रॅम एवढं व्हिटॅमिन सी असतं. लिंबू सरबत, लिंबाचं लोणचं अशा अनेक प्रकारे आपण लिंबाचा उपयोग करू शकतो. त्याचबरोबर पालक सूपमध्ये जर लिंबू पिळून ते आपण घेतलं तर आपला आयर्न शरीरातील वाढण्यास मदत होते. तसंच या लिंबातल्या सिट्रेटमुळे कॅल्शियम ऑक्झॅलेट तयार होत नाही, त्यामुळे किडनी स्टोनचा धोकाही टळतो. पेरू सुद्धा व्हिटॅमिन सीचा हायेस्ट सोर्स म्हणून ओळखला जातो. एका पेरूमध्ये 120 ते 180 mg इतकं व्हिटॅमिन सी असतं. त्याचबरोबर यामध्ये फायबर असल्यामुळे आपल्या शरीरातील ग्लायसेमिक कंट्रोल करण्यासाठी पेरू खूप चांगलं काम करतो. पण इम्युनिटी बूस्टर म्हणून किवी हे फळ नेहमी आजकाल खातो. तर यामध्ये 60 ते 70 mg इतकं व्हिटॅमिन सी असतं व त्यामुळे आपली इम्युनिटी खूप चांगली राहण्यास मदत होते. याचबरोबर ढबू मिरची, ब्रोकोली, त्याचबरोबर कोबी, टोमॅटो यामध्येही काही प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळतं. पण हे पदार्थ जर कच्च्या खाल्ले तर त्याचा व्हिटॅमिन सी आपल्याला योग्य प्रमाणात मिळतं, कारण जर हे पदार्थ वाफवून खाल्ले तर व्हिटॅमिन सी त्याच्यामधून कमी होण्याची शक्यता असते. लोक सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्याबरोबर लिंबू पिळून घेतात, परंतु त्यामधून त्यांना योग्य प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळत नाही, कारण उष्णतेमुळे व्हिटॅमिन सीचे प्रमाण कमी होतेच, पण त्याचबरोबर काही जणांना यामुळे ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. अशा वेळी तुम्ही व्हिटॅमिन सीचे जे सोर्सेस घेत आहात ते नाश्त्यानंतर घेणं आवश्यक आहे. याचबरोबर जर तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिनचे प्रमाण मात्र खूप कमी असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने याचे सप्लिमेंट नक्की घ्या. फक्त व्हिटॅमिन सीच नव्हे तर अनेक व्हिटॅमिन्स आपल्याला आपल्या आहारातून दररोज मिळत असतात. हे व्हिटॅमिन्स कसे, कोणत्या प्रकारे आपल्या आहारातून मिळतात याबद्दल काही व्हिडिओ आपण बघितलेले आहेत व यानंतरही आपण बरेच व्हिडिओ याबद्दल बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.